स्पर्धा परीक्षेचा आणखी एक महत्वाचा पॅटर्न जो गणितामध्ये वारंवार विचारला जातो तो म्हणजे नोटावरील प्रश्न. राईट? तर बघा आता इथं दिसत आहेत पोलीस भरतीचे प्रश्न, पण हा प्रश्न सगळ्याच एक्झामला येतो. राईट? तर बघा प्रश्न काय सांगितलेला आहे. करणकडे जेवढ्या 20 रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या नोटा आहेत. याच्यावरून समजलेलं आहे की नोटांची संख्या समान आहे. त्यांच्याकडे एकूण 4,900 रुपये आहेत. ओके, मग आता याच्यावरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय कंटेंट दिलेला आहे. मग बघा, जर समजा तुम्ही असा विचार केला, एक नोट 20 रुपयाची आहे आणि एक नोट 50 रुपयाची आहे, बरोबर आहे? कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढ्या 20 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या नोटा आहेत. मग जर समजा आपण असं कन्सिडर केलं की एकच नोट आहे 20 ची आणि एकच नोट आहे 50 ची, कारण इथं एक घेतलं तर इथं पण एकच घ्यायचं आहे, इथं जर दोन घेतलं तर इथं पण दोन घ्यायचं आहे. पण प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात बेस्ट वे आहे की एक एकच संख्या धरा. काय हो, जर समजा करम भाऊकडे एक आणि एक दोनच नोटा असल्या असत्या तर किती रुपये झाले असते हो? 70 रुपये. म्हणजे जर एक आणि एक दोनच नोटा असल्या असत्या तर एकूण रुपये झाले असते 70, पण त्यांनी सांगितले की एकूण रुपये आहेत 4,900. 4,900 म्हणजे बघा, 1 0 1 0 कॅन्सल, 7 7 49 आणि 1 0 म्हणजे तुमची संख्या वाढत आहे 70 पट. मग हे जर 70 पट वाढलं तर नोटांची संख्या पण वाढणार आहे 70 पट. 2 गुणिले 70 उत्तर आहे 140. उत्तर आहे 140. आता जर समजा प्रश्न विचारला असता की 20 रुपयाच्या नोटा किती, तर भावा 20 रुपयाच्या नोटा 70 1 70. 50च्या नोटा किती? 70 1 70. अरे सांगताना सांगितलं जेवढ्या 20च्या नोटा आहेत तेवढ्याच 50च्या नोटा आहेत, दोघांची मिळून व्हायली 140 होते. बरोबर आहे? चला आणखी एकदा एक वेळेस काय असेल तुम्हाला येते हो, मला जोर आहे म्हणून मी डबल सांगतो. बघा, तुम्हाला सगळ्याला समजलेलं आहे, पण मला शिकवायचा लय जोर आहे, मी डबल सांगतो. जर एक नोट 20 रुपयाची असेल, जर एक नोट 20 रुपयाची तर एकच नोट 50 ची, दोघांची बेरीज करा 70. 70 ची किंमत आहे 4,900. तर हे किती पट आहे? तर हे 70 पट आहे. तर दोघांची संख्या किती आहे? 2. 2 गुणिले 70 उत्तर आहे 140. पर्याय क्रमांक 4. प्रश्न आलेला आहे पालघर बॅट्समॅन पोलीस भरती 2024. नेक्स्ट, एका व्यक्तीजवळ 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. ओके, 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 आहे. सेम मागच्या प्रश्नासारखं आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. म्हणजे पॅटर्न सेम आहे, पॅटर्न मध्ये काही चेंज नाहीये. चला मग सुरुवात करूया या प्रश्नाला. एक एकच नोटा जर पकडल्या 3, एक नोट 5 ची आहे, एक नोट 10 ची आहे आणि एक नोट 20 ची आहे. म्हणजे 3 जर नोटा घेतल्या तर त्या 3 नोटांची किंमत किती आहे हो? 20 आणि 10 30 आणि 5 35 आणि 35 ची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे किती? 1575. तर 5 ची किंमत किती? म्हणजे 3 ची किंमत किती? मग 3 गुणिले तर किती गुणाकार? 3 गुणिले 1575 भागिले 35. 1575 भागिले 35. आता इथून डायरेक्ट पट पण काढता येते. 15 बघा काय येते? 5 7 35, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 5 25, 7 चौक 28 राहिले 3, 7 चौक 28 राहिले 3, 7 5 35, तर 45 त्रिक उत्तर आहे 135. तर त्याच्या जवळ एकूण किती नोटा आहेत? अरे भावा, एकूण म्हटल्यानंतर तिघांची बेरीज 1 2 3, एकूण नोटा आहेत 135. पर्याय क्रमांक 3. क्लिअर? येस, सोपं आहे, काहीच अवघड नाही ना. एक एक नोट घेतली, तिघांची बेरीज केली 35. 35 ची किंमत दिली आहे 1575. 3 ची किंमत किती? विषय खतम. विषय आहे 135. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न. 5च्या नोटा किती? तर किती पट आलेला आहे? 45 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे? तर 45 1 45, 45 1 45, 45 1 45. 3 नोटा आहेत, 135 भागिले 3 करू शकतो तुम्ही. राईट? त्यानंतर तोच प्रश्न डबल झाला का? नाही, बघा 1575 आणि इथं पण होतं 1575, सेम आहे का?
अमरावती, राईट, सेम आहे प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या. जितक्या म्हणजे का मी एक्स्ट्रा घेऊ, का डोक्याला ताण घेऊ, एकच नोट घेतो ना. एक जर नोट 2000 ची असेल तर तितक्याच नोटा 1000 रुपयाच्या व 200 रुपयाच्या भरल्या. म्हणजे एकच नोट 1000ची व एकच नोट 200 रुपयाची. आता सांगा की भाऊने किती नोटा जमा केल्या? 3 नोटा. नोटा 3 आहेत पण रक्कम किती आहे? 2000, 3000, 3200. मग जर समजा 3 नोटा असेल तर 3 नोटांची किंमत 3200 आहे. पण भाऊ 3200 किंमत दिलीच नाही ना. किंमत किती आहे? 16000. 3200 ची किंमत 16000 आहे. 3200 ची किंमत 16000 आहे. तर 3 ची किंमत किती? 16000 गुणिले 3 भागिले 3200. 2020 कॅन्सल. 32 5 300, 160, 3 5 15. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15. राईट. चल नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. येस, जर समजा कंटेंट आवडला असेल तर याच कंटेंट सारखा सेम जर एक्झाम ओरिएंटेड आहे आणि अतिशय महत्वाचा आहे त्याच अँगलनं टेस्ट सिरीज तयार करण्यात आलेली आहे. आणि ही टेस्ट सिरीज जी आहे ती 99 रुपयामध्ये जे आहे ते तुम्हाला काय असेल 300 टेस्ट भेटणार आहेत. 99 रुपयामध्ये 300 टेस्ट आहेत. देन त्याच्यानंतर मुंबईला फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जबरदस्त ऑफर आहे की मुंबईला आतापर्यंत जे पेपर झाले ते पेपर आहेत कसे, त्याचं विश्लेषण कसं असेल ते फक्त 20 रुपयामध्ये. त्यानंतर एसएससी जीडीची तयारी असेल तर टेस्ट सिरीज जी आहे ती एसएससी जीडीची लावून घ्या. ते पण 50 रुपयाला 50 टेस्ट. आणि त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. राईट. चला प्रश्न बघा काय सांगितलंय. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. येस, व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढू शकता. उत्तर काढण्यासाठी मोजून लागणार तर 10 सेकंद. येस, क्लिअर आहे? आवडलं? जबरदस्त आहे. लाईक करा, शेअर करा. बघा काय सांगितलेलं आहे. एकच जर समजा 2 रुपयाचं एक नाणं असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार तेवढंच नाणं म्हणजे एकच नाणं आहे 5. दोन्ही नाण्यांची एकूण किंमत झाली 7 आणि दोन्ही नाण्यांची संख्या झाली 2. नाण्यांची संख्या 2 आहे आणि किमतीची संख्या 7 आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की एकूण किंमत 196 आहे. म्हणजे 7 ची किंमत 196 आहे. तर 7 दोन्ही 14, 7 8 56. तर एकूण 28 पट आहे. तर आता लक्ष द्या बघा की तुम्हाला एकूण नाणे नाही विचारले. तुम्हाला फक्त 5 रुपयाचे नाणे विचारले. तर अशा प्रश्नाला काय करायचं बघा की ही जी पट असणार आहे हेच तुमचं उत्तर असणार आहे. जर कोणत्याही एका प्रकारची संख्या विचारली तेच तुमचं उत्तर असणार आहे. मेहनत करायची गरजच नाहीये. 2 रुपयाचं नाणं विचारलं, जी पट आहे तेच उत्तर 28 उत्तर असणार आहे. 5 रुपयाचं नाणं विचारलं, पट किती आहे 28 उत्तर तेच असणार आहे. जर समजा तुम्हाला एकूण संख्या विचारली तर इथं घ्यायचं आहे 2 गुणिले 28 उत्तर आहे तुमचं 56. राईट. जसं की मागच्या प्रश्नात जे उत्तर आलं आपलं 45 तेच तुमचं फायनल आन्सर असेल. बघा ठीक आहे. येस, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आमिरने 2000 रुपयांनी जितक्या नोटा भरल्या. बघा सेम टाईपचा प्रश्न आहे. एक प्रश्न आला अमरावतीला आणि एक प्रश्न आला चंद्रपूरला. सेम प्रश्न, वेगळा प्रश्न काहीच नाहीये. 2023 आणि 2024 ला आलेले प्रश्न आहेत बघा. राईट. त्यानंतर पिशवीमध्ये 120 नोटा असून त्यांची किंमत 3600 आहे. आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे पण तरी पण आपल्याकडे कंटेंट वाढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं भलं होण्यासाठी काय असेल आणि भलं नंतर होईल पण मला जोर आहे ते शिकवायचा म्हणून मी हे प्रश्न घेतलेला आहे. बघा 120 नोटा असून त्यांची किंमत 3600 आणि पिशवीमध्ये 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. काही 50 रुपयांच्या आहेत व काही 20 रुपयाच्या नोटा आहेत. तर 20 रुपयांच्या नोटांची संख्या किती? आता या प्रश्नाला सांगा ऍव्हरेज जर काढला म्हणजे तुम्ही जर असं म्हणलं की 3600 रुपये जमा झाले किती नोटापासून? 120 नोटापासून. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की सरासरी एका नोटाची किंमत किती आहे? 30. बरोबर. कारण 3600 रुपये 120 नोटापासून झालं तर ऍव्हरेज जे आहे ते सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर उत्तर आहे 30. मग आता बघा लक्ष द्या. या ठिकाणी 50 रुपयाच्या नोटा आहेत, 50च्या आहेत, काही 20च्या आहेत आणि सगळ्यांचा ऍव्हरेज आहे 30चा.
आता या दोघांचा फरक घ्या 10चा, या दोघांचा फरक आहे 20चा, बरोबर आहे. आणि या दोघांची आता मग याचा अर्थ काय होते बघा, याचा अर्थ असा आहे की 50 रुपयाच्या जर समजा 10 नोटा असतील तर 20 रुपयाच्या एकूण 20 नोटा असतील, म्हणजेच त्या ठिकाणी एकूण नोटांची संख्या किती आहे 30. पण त्यांनी सांगितलं की एकूण नोटांची संख्या 30 नसून नोटांची संख्या किती आहे 120. तर किती पट आहे, हे 4 पट आहे. तर तुम्हाला विचारलं की 20 रुपयाच्या नोटा किती, तर 20 रुपयाच्या नोटा 20 चोक 80. 50च्या नोटा किती, तर 10 चोक 40. तर उत्तर आहे 40 आणि 80. क्लिअर, समजते. पहिले सगळ्यात पहिले काय केलं, 3600 रुपये जमा झाले किती नोटापासून 120, म्हणजे ऍव्हरेज किती आहे 30. तर जो सरासरी आहे ते घ्यायचं मध्यभागी. या दोघांचा फरक आहे 20चा, या दोघांचा फरक आहे 10चा, म्हणजे याचा अर्थ 50च्या 10 नोटा तर 20च्या 20 नोटा, दोघांची बेरीज 30 नोटा. पण त्यांनी सांगितले 30च्या ऐवजी 120 नोटा, म्हणजे हे 4 पट आहे. तर 50 रुपयांच्या एकूण 10 चोक 40 नोटा आणि 20 रुपयाच्या एकूण 20 चोक 80 नोटा. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. येस, 20 रुपयांच्या पुटक्यात 87,625. बघा हा पण कॉमन प्रश्न आहे. 87,625 पासून 87,675, म्हणजे एकूण फरक किती झाला 50. पोरग फॉर्म मध्ये काय करते 50 नोटा म्हणते, नाही बाबा, फरक 50चा आहे, फरक 50चा आहे, पण नोटांची संख्या जी आहे, फरक 50चा आहे पण नोटांची संख्या जी आहे ते 50 प्लस 1 किती आहे 51. मग 51 नोटा आहेत आणि प्रत्येक नोटाची किंमत आहे 20. तर उत्तर किती असणार आहे 20 × 21, 20 × 5 = 100, 100 आणि 2, उत्तर आहे 1020, पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे 1020, पर्याय क्रमांक 2. क्लिअर. काय करायचं आहे, फरक घ्यायचा आहे आणि फरकामध्ये एक ऍड केलं तर ते संख्या झाला. जसं की तुम्हाला विचारलं की 10 ते 20 मध्ये एकूण संख्या किती, 10 ते 20 मध्ये एकूण संख्या किती. येस भावा, तू जिंकलास, 10 म्हणलास की नाही तू जिंकलास, तुझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. तू पोलीस भरती सोडून टाक, तू युपीएससी चा फॉर्म भरून टाक आणि युपीएससी परीक्षा देऊ नको. डायरेक्ट आयोग काय करते, तुझ्या घरी येऊन तुला घेऊन जाते, आयपीएस भरून टाकते तुला. 10 ते 20 मध्ये 10 संख्या आहेत. अबे रताळ्या, 10 ते 20 मध्ये 10 संख्या आहेत का, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बघ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि ही एक 11. चमत्कार. चमत्कार नाही रे रताळ्या, तुला क्लास मध्ये बसायला सांगलं, तू क्लासच्या मागे बसलास, शाळेत जायच्या ऐवजी शाळेच्या मागे गेलास, बरोबर. पुस्तक आणायला सांगितलं तू दुसरेच गोष्टी आणलास, नको त्या गोष्टी आणलास. तुला डिंक आणायला सांगितलं तू व्हाईटनर आणलास. हे अशा गोष्टीमुळे तुझी संख्या चुकू शकते. तर मग आपल्याला एकूण संख्या काढायचं तर फरक घ्यायचा, 10 आणि 20 चा फरक 10 प्लस 1, उत्तर किती आहे 11. एकूण संख्या आहे तर 11. सेम असाच एक प्रश्न आहे, जुने पण पेपरला आलेले, पण आपण फक्त 2000 बघा 17चा प्रश्न आहे. 91,235, 91,235 पासून 91,315 पर्यंत. 5तून 5 गेले 0, 11तून 3 गेले 8, म्हणजे एकूण 80. फरक कितीचा आहे 80चा. पण नोटा किती आहेत 80 प्लस 1, नोटा आहेत 81. 81 नोटा, प्रत्येक नोट 10 ची आहे. तर उत्तर किती आहे 810 असे तुमचा करेक्ट आन्सर. 810 प्रत्येक नोट आहे 10 ची आहे. तर एकूण रक्कम किती, तर उत्तर आहे 810. येस, तुम्हाला जर आवडला असेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क पाहिजे का, खूप काही भयंकर नाहीये, हलका फुलकासा काय असेल नियम, हलका फुलकासा डिसिजन आहे की येणाऱ्या भरतीमध्ये खरंच आपल्याला 500 रुपयामध्ये 50 मार्क आले तर अंगावर वर्दी पण भेटणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं टेन्शन पण जाणार आहे बघा. तर 500 रुपयाचा विचार न करता ही बॅच घेऊन टाका. एखाद्या असं समजून घ्या की आपण कपडे घेताना ऑनलाईनला पार्सल मागवलं, आपण समजा ऑनलाईनला जर समजा कुठली ऑर्डर केली तर 15-50 हजारच्या मोबाईलच्या ऐवजी काय असेल, साबण यायले, दगड यायलाय. आपण तर 500 रुपयाचं सरळ सरळ ओरिजिनल कंटेंट आहे. लोकांसारखं 10 रुपयाला 5 रुपयाला विकून काय असेल 3-4 व्हिडिओ टाकणारा माणूस नाहीये. 168 व्हिडिओ आहेत, एका तासाची व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओ मध्ये जवळपास 20-20, 25-25 प्रश्न आहेत. म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्ही भारतातली कोणाची बॅच घ्या, एवढा भयंकर कंटेंट कोणाच्याच बॅच मध्ये नाहीये. तर वेळेचा विचार न करता डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, मॅथ्स बाय सचिन सर, आणि त्याच्यामध्ये ही बॅच पोलीस भरतीमध्ये चेक करा, थोडं खालीवर कुठेतरी चेक करा. 499 तुम्हाला ही बॅच भेटून जाईल बघा. येस, बाकीचा कार्यक्रम पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.